Hello dear students, in today's video we are going to start the fourth chapter, that is effect of electric current. So before starting this chapter we have to revise some concepts which we have studied in 9th standard. मी मुद्दामून have to revise असं म्हटलं कारण 9th standard मध्ये आपण इलेक्ट्रिक करंटशी रिलेटेड ज्या ज्या कन्सेप्ट्स शिकलेलो होतो त्या इथे तुम्हाला जर माहिती असतील तरच ह्या चॅप्टरमध्ये जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला जास्त चांगलं पद्धतीनं समजणार आहे. सो ज्या दोन मेन कन्सेप्ट्स आहेत त्या आत्ता आपण डिस्कस करणार आहोत आणि आफ्टरवर्ड्स तुम्ही 9th स्टँडर्डचं जे इलेक्ट्रिक करंटमध्ये जे जे तुम्ही शिकलेला होतात ते व्यवस्थित रीड करायचं आहे तरच हा चॅप्टर तुम्हाला समजणार आहे. ओके, सो टू स्टार्ट विथ आपल्याला जर आठवत असेल बघा स्टुडंट्स की एखादा पर्टिक्युलर कंडक्टर किंवा इन्सुलेटर एखादा सबस्टन्स ज्याला आपण कंडक्टर म्हणतो किंवा काही सबस्टन्सेसना आपण इन्सुलेटर्स म्हणतो. सो हू आर कंडक्टर्स अँड हू आर इन्सुलेटर्स? Conductors are those substances through which electric current flows आणि इन्सुलेटर्स म्हणजे ज्यांच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही, which oppose or which resist the flow of current are called as insulators, whereas ज्यांचा रेजिस्टन्स कमी असतो असे सबस्टन्सेस त्यांना म्हणायचं कंडक्टर. हे आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. आता जेव्हा केव्हा एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होतो असं आपण म्हणतो तेव्हा ॲक्च्युली काय होतं तर त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर सबस्टन्सच्या आउटर शेलमध्ये असणारे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. नॉर्मली करंट फ्लो होतो कधी जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर कंडक्टरच्या दोन एंड्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स इंड्यूस करतो तेव्हा. नुसती एक वायर आहे माझ्या हातात तर त्या नुसती वायर आपण जेव्हा हातात धरू तर त्याच्यामधून करंट फ्लो होणार नाही. करंट कधी फ्लो होणार? जेव्हा आपण त्या वायरच्या दोन एंड्समध्ये एखादा सेल और एखादी बॅटरी दॅट इज सोर्स ऑफ करंट जेव्हा आपण जोडू तेव्हाच त्याच्यामधून करंट फ्लो होणार. तो सेल किंवा जी बॅटरी असते त्या बॅटरीला जोडल्यामुळे त्या पर्टिक्युलर वायरच्या दोन एंड्समध्ये पोटेन्शियलचा डिफरन्स, पोटेन्शियल म्हणजे काय शिकलो आपण की डिफरन्स इन इलेक्ट्रिक लेवल्स. बॅटरी असते आपली किंवा सेल जो असतो त्याचे एक एंड हे पॉझिटिव्ह चार्ज असतं आणि एक एंडला निगेटिव्ह एंड असतं. तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल. अशा प्रकारे पोटेन्शियल लेव्हल, पोटेन्शियलमधला किंवा ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक लेव्हल या दोघांच्यामध्ये असलेल्या डिफरन्समुळे पर्टिक्युलर कंडक्टरमधून करंट फ्लो होतो. जर हा पोटेन्शियलमधला डिफरन्स जर नसता तर कोणत्याही कंडक्टरमधून करंट फ्लो होत नाही. हा सगळा 9thचा पार्ट आहे. डिटेल व्यवस्थित वाचा तुम्ही. आता इथे मी तेवढा सगळा पार्ट तुम्हाला रिव्हिजनमध्ये जर घेत बसले तर माझं एक अखंड लेक्चर त्याच्यामध्येच जाईल. सो दोनच मेन कन्सेप्ट आपण आज बघतोय, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक करंट. सो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? इट इज नथिंग बट द डिफरन्स इन इलेक्ट्रिक लेवल्स ॲट पर्टिक्युलर पॉईंट. मी जसं तुम्हाला सांगितलं करंट फ्लो होतो म्हणजेच त्या पर्टिक्युलर सबस्टन्समध्ये असणारे फ्री इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल हे फ्लो होतात फ्रॉम वन एंड टू अदर एंड. इलेक्ट्रॉन्स आर द चार्ज कॅरियर्स. निगेटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रॉन्सवरती आणि जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात तेव्हा ॲक्च्युली दे फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. बट द फ्लो ऑफ करंट जो आहे तो आपण नेहमी पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल असाच घेतो. जेव्हा केव्हा आपण फ्लो ऑफ करंट दाखवतो इट इज फ्रॉम पॉझिटिव्ह एंड टू निगेटिव्ह एंड. जसं की सपोज दिस इज वन कंडक्टर. या कंडक्टरच्या दोन एंड्समध्ये आपण अशा पद्धतीनं सर्किट जर कनेक्ट केलं, दिस इज प्लग की, दिस इज सेल और इट इज कन्सिडर्ड एज बॅटरी. दोन आहेत सो इट इज बॅटरी. नाव दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज निगेटिव्ह टर्मिनल. जेव्हा केव्हा मी म्हणते की इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात फ्रॉम वन एंड टू अनदर एंड सो द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ऑलवेज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. दिस इज direction of electron flow and
द करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एंड. आणि ही जी डायरेक्शन आहे इट इज इलेक्ट्रॉन फ्लोची डायरेक्शन. ह्या दोन्ही डायरेक्शन्स एकमेकांना अपोजिट असतात. नाव व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स जसं तुम्हाला सांगितलं. हां, आता हे इलेक्ट्रॉन्स जसं मी तुम्हाला सांगते की ह्या एंडपासून या एंडपर्यंत मूव्ह होतात म्हणजे काहीतरी अमाऊंट ऑफ वर्क त्याच्यावरती होतं. मी इथं आहे, मला इथून या पॉईंटला जायचं आहे, सो आय हॅव टू परफॉर्म सम काइंड ऑफ वर्क आणि तरच मी एका जागेहून दुसऱ्या जागेवरती जाणार. सिमिलरली जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स या एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत मूव्ह होत आहेत, इट मीन्स सम अमाऊंट ऑफ वर्क हॅज टू बी डन ऑन द इलेक्ट्रॉन्स अँड दॅट amount of work is called as potential difference. This particular charge, इलेक्ट्रॉनवरती जो चार्ज आहे तो चार्ज एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत नेण्यासाठी त्याच्यावरती जे अमाऊंट ऑफ वर्क आपल्याला करावं लागतं दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. आणि म्हणून आपण पोटेन्शियल डिफरन्सची जी डेफिनिशन आहे त्याच्यावरूनचा हा फॉर्म्युला लिहिला होता, दॅट इज PD इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. हे आपण 9th मध्ये सगळं शिकलेलो आहे. सो वर्क जो आहे इट इज एक्सप्रेस्ड इन जूल, चार्ज इन कूलोम. सो आणि PD जे आहे ते आपण व्होल्टमध्ये मोजतो. सो 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कूलोम. हे आपण लास्ट इयर बघितलेलं आहे. सो हा एक पार्ट महत्त्वाचा आहे म्हणून हा मी एवढाच तुम्हाला सांगते आहे. बघायला गेलं तर खूप डिटेल आहे. तुम्ही प्लीज 9th स्टँडर्डचं टेक्स्टबुक रेफर करा ही सगळी प्रोसेस नीट समजून घेण्यासाठी. ओके, सो हा झाला फर्स्ट कन्सेप्ट. हे आपल्याला पुढे आता जे आपण डेरिवेशन शिकणार आहोत त्याच्यामध्ये ह्या सगळ्याची आपल्याला गरज आहे. सो हे आपण बघितलं. नेक्स्ट कन्सेप्ट आपण जी 9th स्टँडर्डमध्ये बघितलेली होती इट वॉज करंट. सो करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि करंट जो आहे तो आपण बघितलेला होता चार्ज अपॉन टाइम. ओके, सो चार्ज दॅट इज इलेक्ट्रिक चार्ज, जो चार्ज आहे तो आपण Q असा डिनोट करतो, Q ह्या लेटरनी, वेरॅज टाईम आपण स्मॉल t ह्या लेटरनी डिनोट करतो. आणि करंट जो आहे तो आपण ॲम्पियर. सो चार्ज अगेन कूलोममध्ये झाला, करंट आहे आपण ॲम्पियरमध्ये मोजतो, चार्ज आपण इथे जसं मगाशी घेतलेला होता कूलोममध्ये मोजतो आणि टाईम जो आहे तो सेकंडमध्ये मोजतो. सो हे एक डेरिवेशन आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये लागणार आहे जे आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलेलं होतं. हा करंटचा फॉर्म्युला आणि हा एक 1 ॲम्पियरची डेफिनिशन ह्याच्यावरनं बघितलेली होती आपण की व्हॅन 1 कूलोम चार्ज इज रिक्वायर्ड किंवा इज मूव्ड फ्रॉम वन एंड टू अनादर एंड आणि त्यासाठी जर 1 सेकंड एवढा टाईम लागत असेल तर त्या पर्टिक्युलर कंडक्टरच्या 2 एंड्समधून फ्लो होणारा करंट हा 1 ॲम्पियर असतो. हे आपण सगळं लास्ट इयर बघितलेली होती. हे 2 कन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला लागणार आहेत. सो मी ह्या दोन्ही तुम्हाला रिवाईज करण्यासाठी सांगितल्यात, खूप डिटेल मी सांगत नाही. आता बघूयात आपण जो आपला या चॅप्टरमधला मेन पॉईंट आहे दॅट इज जूल्स लॉ. एखाद्या पर्टिक्युलर कंडक्टरमधून करंट फ्लो होत असताना हीट प्रोड्यूस कशी होते ते सांगणारा ते एक्सप्लेन करणारा जो आहे दॅट इज जूल्स लॉ ऑफ हीटिंग. आता हा लॉ एक्सप्लेन करताना तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की एक सिंपल असं सर्किट डायग्रॅम तुम्हाला दिली आहे बघा. याच्यामध्ये एक रेझिस्टर दाखवला आहे, इथे ॲमीटर आहे, त्यानंतर आपण कोणतंही म्हणजे सर्किट प्रॉपर एकदम सिंपल सर्किट आहे. सो कोणतेही कंपोनंट्स आपण कुठेही दाखवले तरी चालतील, फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स बघूयात. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह टर्मिनल आणि इथे आपण सपोज इथे व्होल्टमीटर जो आहे ना तो आपला पॅरलल अरेंजमेंटमध्ये येईल. सो इथे दाखवूयात आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इथे कुठे तुम्ही प्लग की दाखवली तरी चालेल,
एकदम बेसिक सिंपल असं हे स्ट्रक्चर आहे. सो इथे जेव्हा ही प्लग की आपण ऑन करू, बॅटरी एक जोडायची राहिली, सोर्स ऑफ करंट तोच नाही तर आपला करंट कसा फ्लो होईल. So this is positive end, this is negative end. Now when we will switch on this button, then current will start flowing through this circuit. Okay, so current will obviously flow from positive end to negative end. आता बघा हा जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टरच्या हा एक एंड आहे ए आणि दुसरा एंड आहे बी. नाव ॲज द करंट फ्लोज थ्रू दिस सर्किट, सपोज जे इलेक्ट्रॉन्स आहेत इथे असणारे पर्टिक्युलर ह्या कंडक्टरमध्ये, तर ते इलेक्ट्रॉन्स जेव्हा ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत मूव्ह होणार तेव्हा जसं की मला मी मगाशी सांगितलं की सम अमाऊंट ऑफ वर्क हॅज टू बी डन ऑन देम. आता ते जे वर्क आहे ते मगाचाच फॉर्म्युला आपण इथे घेतो आहे, दॅट इज व्ही इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज होता. डब्ल्यू अपॉन दॅट इज डब्ल्यू आपलं वर्क आहे, सी म्हणजे चार्ज आहे. सो वर्क विल बी चार्ज आपण क्यू घेतलेला होता, इजंट इट. सो वर्क विल बी व्ही इंटू क्यू. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू हा आपला मेन फॉर्म्युला आहे. सो वर्क विल बी व्ही इंटू क्यू, त्या फॉर्म्युलावरून आपण हे डिराईव्ह केलं. सो आता बघा जेव्हा करंट फ्लो होतो ह्या पूर्ण सर्किटमधून तेव्हा मी काय म्हटलं, स्पेसिफिक इथल्या पॉईंटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह एंडकडून निगेटिव्ह एंडकडे मूव्ह होणार, म्हणजेच ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे मूव्ह होणार, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी अमाऊंट ऑफ वर्क होईल आणि ते वर्क किती असणार आहे, व्ही क्यू एवढं असणार. आता इथे तेच आपण मांडूयात. वेन चार्ज क्यू, इलेक्ट्रॉन्स हा चार्ज कॅरियर्स असतात, इजंट इट, म्हणून मी लिहिलं चार्ज क्यू मूव्स फ्रॉम पॉइंट ए टू बी, द वर्क डन. डेरिवेशन हे खूप महत्त्वाचं आहे फॉर 5 मार्क्स आणि मी कशा सिक्वेन्सनं सांगत जाते तो सिक्वेन्स लक्षात ठेवा. नुसतं पाठ करायला गेलात तर हे अजिबात जमणार नाही आहे. फक्त 9th आणि 10thचा जो आपला सिलॅबस आहे तो तुम्हाला इथं कोरिलेट करायचा आहे आणि हे जे तुम्हाला 9th मधलं आहे ते नॉलेज आपण इथे अप्लाय करतोय. ओके, सो द वर्क डन विल बी व्हॉट, व्ही क्यू. हा चार्ज एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत जाण्यासाठी त्याच्यावरती व्ही क्यू एवढं अमाऊंट ऑफ वर्क डन आपल्याला करावं लागलं. आता ते वर्क केल्यामुळे तो चार्ज इथून या एंडपर्यंत मूव्ह झाला. आता बघा इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाल्यामुळे ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतं रे, याच्यामध्ये वर्क झालं आणि ड्यू टू दॅट वर्क सम अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड. बरोबर ना, रेझिस्टन्समधून इलेक्ट्रॉन मूव्ह झाले. आता रेझिस्टर आहे, इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह होतात तर इट विल गेट हीटेड. आपण शिकलो आहे लास्ट इयरला, जेव्हा रेझिस्टन्स जास्त जितका असेल तेवढा त्या पर्टिक्युलर कंडक्टरमधून जास्त हीट जनरेट होणार आणि रेझिस्टन्स जेवढा कमी असतो तेवढी लेस अमाऊंट ऑफ हीट ही जनरेट होते. सो आता हा रेझिस्टर आहे, जेव्हा याच्यामधून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, ड्यू टू दॅट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स सम अमाऊंट ऑफ हीट इज जनरेटेड. जे काही वर्क झालं ड्यू टू दॅट वर्क स्पेसिफिक एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन द पर्टिक्युलर कंडक्टर. आता त्याचं आपण इथे कोरिलेशन लावूयात बघा. सो इथे ही जी पॉवर आहे, पॉवर किंवा हे इलेक्ट्रिक पॉवर आपण म्हणू, इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. इथून इथं जाण्यासाठी जो काही टाईम लागलेला आहे त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन्सना तो आपण स्मॉल टी असा कन्सिडर करूया. सो पॉवर इज इक्वल टू किंवा इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिक एनर्जी अपॉन टाईम. सो आता इथे एनर्जी जी आहे इट इज अमाऊंट ऑफ वर्क डन. जेवढं तुम्ही वर्क डन केलं त्या प्रपोर्शनमध्ये एनर्जी रिलीज झालेली आहे. सो वर्क डन विल बी इक्वल टू द एनर्जी प्रोड्यूस्ड, म्हणजे जे काही वर्क डन झालं आहे तेवढी एनर्जी इथे प्रोड्यूस झालेली आहे. सो मी एनर्जी म्हणजे पण व्ही क्यू असंच घेईन अपॉन टाईम.
का ते लक्षात आलं? कारण अमाऊंट ऑफ वर्क डन जे आहे त्याच्या थ्रू जेवढी एनर्जी प्रोड्यूस झाली ती दोन्ही मी इक्वल आहे असं कन्सिडर केलं. आता बघा, मगाशी आपण जे करंटचा फॉर्म्युला शिकलेलो होतो त्याच्यामध्ये काय बघितलेलं होतं? दॅट इज I इज इक्वल टू Q/T. हा फॉर्म्युला होता मगाशी बघितलेला. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला ॲज I इज इक्वल टू Q/T, इथे मी Q/Tच्या जागी I हा सिम्बॉल घालेन आणि म्हणून पॉवर, देअरफॉर पॉवर इज इक्वल टू V इंटू I. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं की ज्याचा यूज करून पर्टिक्युलर करंटमधून जी काही हीट किंवा एनर्जी जी प्रोड्यूस होते ती आपण पॉवर इज इक्वल टू V इंटू I ह्या फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. V दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स, I म्हणजेच त्याच्यातून फ्लो होणारा करंट. ना आता ही जी पॉवर आहे किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रॉन्स जे मूव्ह होत आहेत त्याच्यामुळे जी हीट जनरेट झालेली आहे ती हीट जी आहे ती पॉवर इंटू टाईम हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला डिराईव्ह करता येते. जेवढी जास्त पॉवर किंवा जेवढं जास्त वर्क डन तेवढी जास्त अमाऊंट ऑफ हीट जनरेट होणार आणि जेवढं जास्त टाईम तेवढी जास्त हीट जनरेट होणार. इजंट इट? एखादं पर्टिक्युलर इलेक्ट्रिक गॅजेट जेव्हा आपण जास्त वेळ चालू ठेवतो तेवढी जास्त अमाऊंट ऑफ हीट त्याच्यातून जनरेट होते, बरोबर ना? खूप वेळ आपला टी व्ही चालू राहिला किंवा मोबाईल खूप वेळ चालू राहिला गरम होतो, बरोबर? सेम वेनं जेवढी जास्त पॉवर असेल तेवढी जास्त हीट जनरेट होणार. सिमिलरली जेवढं जास्त टाईम तुम्ही द्याल तेवढी जास्त हीट त्या पर्टिक्युलर कंडक्टरमधून जनरेट होणार आहे. सो आता इथे पॉवर म्हणजेच V इंटू I हा जो फॉर्म्युला आहे तो मी इथं लिहीन. सो हीट जनरेटेड म्हणजेच H, करंट फ्लो होण्यामुळं या कंडक्टरमधून जेवढी हीट जनरेट झालेली आहे ती काढण्यासाठी मी काय केलं? Pच्या जागी V इंटू I इंटू T. सो हा एक फॉर्म्युला झाला. या फॉर्म्युल्याचा यूज करून या कंडक्टरमधून फ्लो होणारी हीट जी आहे किंवा जनरेट होणारी हीट ही आपण फाइंड आउट करू शकतो. हा एक फॉर्म्युला झाला. आता लास्ट इयर आपण ओहम्स लॉ देखील शिकलो आहे आणि तो लॉ काय आहे? V इज इक्वल टू IR. हा आपला ओहम्स लॉ आहे. ओहमचा लॉ परत तुम्ही 9th स्टँडर्डचं टेक्स्टबुक बघा. आता हाच लॉ आपण अजूनही दोन वेगळ्या वेगळ्या वेजनी लिहू शकतो. जसं की V इज इक्वल टू IR आहे. सिमिलरली I इज इक्वल टू V अपॉन R होईल आणि R इज इक्वल टू V अपॉन I होईल. इजंट इट? हा सेम लॉ मी ह्या पद्धतीने देखील लिहू शकते. V इज इक्वल टू IR म्हणून I इज इक्वल टू V अपॉन R आणि R इज इक्वल टू V अपॉन I. आता काय करायचं बघा, हा जो आपला फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलामध्ये Vच्या जागी ही व्हॅल्यू घालायची एकदा आणि एक इक्वेशन मिळेल आणि Iच्या जागी ही व्हॅल्यू घालून आपल्याला अजून एक इक्वेशन मिळेल. अशा पद्धतीनं 3 वेगवेगळी इक्वेशन्स मिळतील आपल्याला की जी हीट डिराईव्ह करण्यासाठीच आपण यूज करतोय. बघू कशी कशी इक्वेशन्स मिळतात. आता हीट इज इक्वल टू हा ओहम्स लॉपैकी आपला पहिला जो आहे हा लॉ. व्हीच्या जागी आपण IR ही व्हॅल्यू घालून बघूयात काय मिळतं आपल्याला. IR व्हीच्या जागी मी लिहिलं IR इंटू I हा आहे असा आणि परत T पण आहे असाच घेतला. फक्त काय मी चेंज केलं, व्हीच्या जागी ही व्हॅल्यू मी पुट केली. आता काय झालं बघा, इथे I आणि I डबल झाले म्हणून त्यालाच आपण I स्क्वेअर म्हणूया. I स्क्वेअर आणि उरलं R आणि T. हा अनादर फॉर्म्युला झाला की ज्याचा यूज करून तुम्ही हीट जनरेटेड फाइंड आउट करू शकता. आता हा फॉर्म्युलामध्ये V ॲज इट इज ठेवूया आणि Iच्या जागी ही व्हॅल्यू पुट करूयात. ओके, सो Iच्या जागी मी ही व्हॅल्यू पुट करते. बघूयात काय मिळतं आपल्याला. H इज इक्वल टू V मी ॲज इट इज ठेवला इंटू Iच्या जागी हे लिहूया V अपॉन R इंटू T ॲज इट इज.
आता काय झालं, व्ही इंटू व्ही म्हणजेच व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी, म्हणजेच व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी किंवा व्ही स्क्वेअर टी अपॉन आर. हा थर्ड फॉर्म्युला झाला की ज्याचा यूज करून देखील तुम्ही हीट जनरेटेड ही फाइंड आउट करू शकता. न्यूमरिकल्स जेव्हा तुम्हाला विचारले जातात याच्यावरती, सो हीट जनरेटेड कॅल्क्युलेट करण्यासाठी आधी आपण गिवन व्हॅल्यूज काय आहेत बघायचं आणि मग त्याच्यावरून ह्यापैकी कोणता फॉर्म्युला आपण यूज करू शकतो तिथे. जर गिवन तुम्हाला हे 2 दिलेले असतील किंवा कोणतेही ह्यातल्या व्हॅल्यू दिलेल्या असतील, यातल्या दिलेल्या असतील, तर त्यांचा आधी बघायचं की गिवन काय काय आहे आणि त्याच्यावरून ह्या 3 पैकी कोणता फॉर्म्युला यूज करून तुम्ही हीट डिराईव्ह करणार ते डिसाईड करायचं. आलं लक्षात. आता आपण इथे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जो दिलेला आहे तो हा फॉर्म्युला दिला आहे. हे दोन्ही पण आहेतच, बट तुम्हाला स्पेसिफिकली टेक्स्टबुकमध्ये सांगितलं आहे की H इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट हीट जनरेटेड अँड दिस इज कॉल्ड ॲज जूल्स लॉ ऑफ हीटिंग. तुम्हाला 5 मार्क्सचं जसं मी तुम्हाला सांगितलं क्वेश्चन विचारला जातो की डिराईव्ह किंवा फाइंड आउट एक्सप्रेशन टू किंवा ऑफ जूल्स लॉ ऑफ हीटिंग किंवा हाऊ हीट इज जनरेटेड इन अ कंडक्टर, डिराईव्ह इट्स एक्सप्रेशन यूजिंग जूल्स लॉ ऑफ हीटिंग. असा क्वेश्चन तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल तर तुम्ही हे सगळं आत्ता मी जे दिलेलं आहे ते तिथं लिहायचं. त्याच्यासाठी हा तुमचा बेस जेव्हा क्लिअर असेल तेव्हा हे पटकन समजत जाईल. आता H इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी हा आपला फॉर्म्युला झाला टू डिराईव्ह हीट जनरेटेड. आता हा जो हीट आहे त्या हीटचे युनिट्स कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचे बघूयात. तर त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय हा जो घेतला आहे ना, सो हीट पॉवरवरतीच किंवा हीट ही डिपेंड करते. जेवढी जास्त पॉवर आहे तेवढीच आपली जास्त हीट जनरेट होणार आहे. सो इथे बघा युनिट्स फाइंड आउट करताना आपण व्ही इंटू आय, व्ही म्हणजेच आपलं व्होल्टेज आहे दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स आणि आय दॅट इज करंट. आता जे आपण 9th स्टँडर्डमध्ये जे मगाशी मी सुरुवातीला तुम्हाला लिहून सांगितलं होतं की हिअर 1 व्होल्ट अँड 1 ॲम्पियरची जी आपली मगाशी फॉर्म्युला लिहिलेला होता तो फॉर्म्युला इथे आपल्याला यूज करायचा आहे. सो मी इथे लिहिते 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कूलोम. हा फॉर्म्युला होता 1 व्होल्टचा आणि 1 ॲम्पियरचा फॉर्म्युला काय होता रे, इज इक्वल टू 1 कूलोम अपॉन 1 सेकंद. हे 2 फॉर्म्युले आपण या इथे घालू शकतो. युनिट्स काढायचे आहेत ना, सो हे युनिट्सच आपण त्याचे जे सिम्बॉल्स आहेत तर त्यांचा यूज करून युनिट कसं डिराईव्ह करायचं ते बघा. इथे व्होल्टच्या जागी मी हे लिहीन. सो 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कूलोम. आणि करंट आपण जो आहे तो ॲम्पियरमध्ये मोजतो. सो 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1 कूलोम अपॉन 1 सेकंड. सो 1 कूलोम विल गेट कॅन्सल्ड. हे इथं पुसते लक्षात आलं असेल तुमच्या. नाव व्हॉट रिमेन्स 1 जूल अपॉन 1 सेकंड. सो मी इथे लिहीन 1 जूल अपॉन 1 सेकंड विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज वॅट. सो युनिट जे आहे हीटचं इट इज वॅट. या पद्धतीनं आपण हे युनिट डिराईव्ह केलं. काय काय केलं परत एकदा शॉर्टमध्ये सांगते, हा खूपच महत्त्वाचा आहे, नीट स्टेप बाय स्टेप समजून घ्या. जूल्स लॉ ऑफ हीटिंग सांगताना आपण एक कंडक्टर असा कन्सिडर केला की ज्याच्यामध्ये ए आणि बी असे पॉईंट्स घेतले. जेव्हा आपण ह्याच्यातून करंट फ्लो करू तेव्हा पर्टिक्युलर क्यू एवढा चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन्स ते ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत मूव्ह होणार. ते मूव्ह होण्यासाठी त्याच्यावरती जे अमाऊंट ऑफ वर्क डन होईल ते आपण या फॉर्म्युल्याचा यूज करून व्ही इंटू क्यू हे केलं, ते इथं लिहिलं. आता इलेक्ट्रिक पॉवर जी आहे ती एनर्जीवरती डिपेंड करते. जेवढी जास्त एनर्जी असेल तेवढी जास्त पॉवर, बरोबर. सो अमाऊंट ऑफ वर्क डन जी आहे ती एनर्जीशी इक्वल करते. म्हणजे जेवढं वर्क तुम्ही कराल तेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी ही जनरेट होणार. सो वर्क डन विल बी इक्वल टू एनर्जी प्रोड्यूस्ड. आणि म्हणून या फॉर्म्युलामध्ये मी एनर्जीच्या जागी व्ही इंटू क्यू लिहिला अपॉन टाईम.
सो करंटचा फॉर्म्युला आपला आहे Q/T. सो इथं मी पुट केला, पॉवर इज इक्वल टू VI मला मिळालं. देन हीट जनरेटेड जी आहे ती ह्या दोन गोष्टींवरती डिपेंड करते. सो पॉवरच्या जागी मी V/I लिहिलं. ओहमचा लॉ यूज केला ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारे आणि या फॉर्म्युल्यामध्ये Vच्या जागी ही व्हॅल्यू पुट केली, Iच्या जागी ही व्हॅल्यू पुट केली आणि मला अशा पद्धतीने 3 इक्वेशन्स मिळाले की ज्यांचा यूज करून मी हीट जी कंडक्टरमधून प्रोड्यूस होते ती फाइंड आउट करू शकते. युनिट्स काढण्यासाठी मी 1 व्होल्ट आणि 1 ॲम्पियर यांच्या डेफिनिशन्सवरून युनिट जे आहे इथं मी 1 ॲम्पियर लिहिते आणि इथे व्होल्ट इंटू करंट असं लिहिते. अजून तुम्हाला इझिली समजेल. आता ह्या पद्धतीने मी डिराईव्ह केलं आणि 1 जूल/1 सेकंड मिळालं, विच इज कॉल्ड ॲज वॅट. सो दिस इज द total process to calculate the amount of heat generated along with its units. सो इथं आपला हा फर्स्ट पॉईंट जो आहे तो संपतोय. आता याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, जसं तुम्हाला सांगितलं ना आत्ता की करंट फ्लो झाल्यामुळं जी हीट जनरेट होते तर त्या हीट जनरेट होण्याचं जी प्रॉपर्टी आहे त्याचा यूज आपण कोणत्या कोणत्या इलेक्ट्रिक गॅजेट्समध्ये करतो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके.